श्री स्वामी समर्थ. तर नवरात्री सुरू असल्यामुळे आम्ही गेलो होतो देवाला तेल घालायला. तुम्ही जात असाल तर कमेंट करा. पहिल्यांदा आम्ही पद्मावती मंदिरमध्ये गेलो. तिथं आम्ही देवाला तेल घातलं आणि देवीची मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग तेल वगैरे घातल्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुढच्या देवीच्या दर्शनाला, ते म्हणजे ओढ्यावरच्या रेणुकेला. तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर तुम्हाला या देवी माहीत असेल, पण बाहेरच्या असेल तर तुम्ही बघून घेऊ शकता. इथं ओढ्यावरची रेणुका देवीकडे आलो, तिथं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर परशुराम आणि त्याच्यानंतर मातंगी देवीचं पण दर्शन घेतलं. मंदिर बघू शकता सजवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो टेंबलाईच्या दर्शनाला. इथे पण खूप गर्दी होती, जत्रा भरली होती आणि भारी वाटत होतं. मंदिरात गेलो, थोड्या वेळ लाईनला थांबलो, मग देवीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्हाला तिथे आरती पण मिळाली, कारण आरती सुरू होती. त्याच्यानंतर पालखी बाहेर आली. त्याच्यानंतर आम्ही थांबलो थोडा वेळ आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या देवीला, म्हणजे तिथेच आहे ना टेंबलाईच्या इथे मरगाई देवी पण आहे, तर त्या देवीचं दर्शन घेतलं. देवीचं दर्शन तुम्ही पण घेऊ शकता. तुम्ही पण तेल घालायला जाता का कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही वडापाव खाल्ला आणि मग घरी आलो. श्री स्वामी समर्थ.